प्रामुख्यानं गेल्या अनेक वर्षापासून विद्यार्थी वाहतूक राज्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये संख्या वाढत होती देशामध्ये आणि ज्यांना परिवहन विभागाचा परवाना नव्हता अशा अनेक गाड्या रस्त्यावर विद्यार्थी वाहतूक धोकादायक अनेक ठिकाणी अपघात झालेला आहे त्यांच्या गाडीला, त्यांच्या बसला किंवा त्यांच्या रिक्षाला आणि त्यामुळे परिवहन विभागाने असा निर्णय घेतला. केंद्र शासनानं जी अधिसूचना जाहीर केली त्यानुसार 12+1 विद्यार्थी त्या ठिकाणी बसतील अशा प्रकारची बस आम्ही आता परवानगी दिलेली आहे. त्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात होणार आहे. विद्यार्थ्यांची सुरक्षिततेला आम्ही प्राधान्य दिलेलं आहे आणि ताबडतोब आजपासूनच आम्ही हे परवाने द्यायला सुरुवात बस असोसिएशन त्यांनी याबाबत आणि माजी जे परिवहन मंत्री होते आणि या निर्णयाविरोधात कोर्टामध्ये जाऊ. ठीक आहे, कोर्टामध्ये ज्याला जायचं त्यांनी जाऊ द्या, पण विद्यार्थ्यांची सुरक्षिततेला आमच्या दृष्टीने फार महत्त्वाचे आहे. आणि अनेक जे विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या संघटना त्यांनी आम्हाला आभार सुद्धा व्यक्त केलेला आहे आणि आम्हाला कौतुक केलेलं आहे की देशामध्ये पहिलं राज्य असं ठरलेलं की विद्यार्थी वाहतूक सुरक्षित होण्याच्या दृष्टीने पावलं उचललेले आणि त्यामध्ये GPS यंत्रणा असणार आहे, त्यामध्ये कॅमेरा सिस्टीम असणार आहे. त्यामध्ये एक प्रकारे ड्रायव्हर जर दारू प्यायलेला असेल तर ते ताबडतोब त्या गाडीतून चालू होणार नाही अशा पद्धतीचं यंत्र त्या ठिकाणी बसवलेलं आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची सुरक्षितता आपल्या आजच्या मंत्रिमंडळ बैठकीला नव्हते. पालकमंत्री पदाच्या माफ करा जिल्हा वगैरे पदावर गैरसमज आहे. दादा भुसे आताच माझ्यासोबत होते, ते या बैठकीला सुद्धा होते. काही अपरिहार्य भरत गोगावले आलेले नाही तर आमचे श्रीनगरवरनं निघालेले आहे, परंतु आतापर्यंत त्यांचं विमान पोहोचलेलं नाहीये. त्यामुळे ते अनुपस्थित होते. त्यामुळे असं काही पद्धती नाराजी वगैरे कारण नाही. परंतु एक गोष्ट हे जो 15 ऑगस्टचा झेंडावंदनाचा कार्यक्रम राज्यासाठी ज्या ज्या जिल्ह्यामध्ये पालकमंत्री आहेत त्या जिल्ह्यामध्ये कोणी झेंडावंदन करावं यासाठी काढलेलं आहे. त्यामुळे पालकमंत्री बाबा वादाचा आणि याचा काही विषय नाही. तटकरे यांना झेंडावंदन करायला दिलं होतं, यावेळी भूगोलन द्यावं अशी मागणी होती. अशी काही मागणी होती. आमची मागणी स्वतः पालकमंत्री पदाची आमची मागणी ही पालकमंत्री पदाचीच आहे आणि पालकमंत्री भरत गोगावलेच होणार याची आम्हाला खात्री. निवडणूक आयोगाला पत्र दिलं आहे. त्यांनी काही मतदारसंघ त्यामध्ये दाखवलेले आहेत. 10 ते 12 मतदारसंघ आहेत. यामध्ये फेरफार केल्याचा आरोप ते करतायत आणि कुठेतरी गंभीर आरोप. निवडणुका झाल्यापासून महाविकास आघाडी हेच करते. लोकसभेच्या निवडणुका झाल्यानंतर त्यांनी असे का आरोप केलेले नाही. फक्त विधानसभेच्या निवडणुका झाल्यानंतर आरोप करायचे. आरोपाच्या माध्यमातून वेगळ्या प्रकारचा संभ्रम सर्वसामान्य मतदारांच्या मनामध्ये निर्माण करायचे हे महाविकास आघाडीचं धोरण आहे. परंतु एक गोष्ट मी या ठिकाणी सांगू इच्छितो की 237 आमदार देऊन या जनतेनं आम्हाला या ठिकाणी सरकार मध्ये बसवलेलं आहे आणि अतिशय चांगल्या प्रकारचं काम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि उपमुख्यमंत्री शिंदे साहेब करतायत. त्यामुळे हे जे विरोधकांचं षडयंत्र आहे ते कुठले किती त्यांनी आरामाता घेतला किंवा विषय काढले तरी शेवटी सर्वसामान्य जनतेने आम्हाला निवडले. फार दुर्घटना वाईट आहे. आम्ही गेल्या अनेक वर्षापासून शास्त्रीय शिकवण हायकोर्टानं पण निर्देश दिलेले आहेत. सुप्रीम कोर्टानं त्यावर शिक्कामोर्तब केलेला आहे की 14 वर्षाखालील गोविंदांना या स्पर्धेमध्ये सहभागी करून घेऊ नये. दहीहंडीचा सराव करताना सुद्धा या गोविंदांना लांब ठेवावं असं असताना सुद्धा काही गोविंदा मंडळ अशा प्रकारे जर लहान मुलांना भर चढवत असतील तर ते अतिशय चुकीचं आहे आणि त्याचा आम्ही निषेध व्यक्त करतो. शेवटी हा खेळ आहे. खेळ खेळासारखं पाहिलं पाहिजे. परंतु सर्वसामान्य लहान मुलांना वर चढवणं हे दुर्दैवी घटना दहिसरमध्ये घडलेली आहे. त्या मुलाचा मृत्यू झाल्यानंतर ताबडतोब पोलिसांनी आयोजकांना सुद्धा जे अध्यक्ष आहेत त्यांच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे. परंतु गुन्हा दाखल करून त्या मुलाचा काही जीव परत येणार नाही. त्यामुळे आपल्या माध्यमातून मी सगळ्या गोविंदा पथकांना आणि त्याचबरोबर
सराव करणाऱ्या दोघींना सुद्धा विनंती करतोय की लहान मुलांना 6व्या थरावर 5व्या थरावर चढवण्याचा प्रयत्न करू नका. आणि कोर्टाने आणि सुप्रीम कोर्टाने जो निर्देश दिले त्याचे पूर्णपणे माझ्या डिपार्टमेंटचं जर तुम्ही मला आमच्या डिपार्टमेंटच्या माध्यमातून ज्या डेमो आहे व्यवस्था आमच्या डिपार्टमेंटच्या माध्यमातून होऊन जाते. त्यामुळे अशा प्रकारचे कुठलेही देखिए राज्य में पहली बार